उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। सकाळी 9 वाजता अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावरून दिल्लीला रवाना होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसंच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंचे आणि माझे संबंध चांगले। एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही। अजित पवारांची प्रतिक्रिया। एकाला पालकमंत्री पद तर दुसऱ्याला पालक पनीर। रायगडच्या पालकमंत्री पदावरून आदित्य ठाकरेंचा टोला। शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट करावा असा सरकारचा विचार असेल तर कोरटकर आणि सोलापूरकर पासून कडेलोट करण्यास सुरुवात करावी। अमोल मिटकरींची मागणी। आम्ही पक्ष फोडतो तसे शाळांनी विद्यार्थी फोडावेत। पटसंख्ये वाढीवर बोलताना गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। जास्त विद्यार्थी फोडणाऱ्या शाळेला गुलाबराव पाटलांनी आमदार फंडातून 10 लाखांचा देखील जाहीर। पश्चिम रेल्वेवरून नाईट ब्लॉकमुळे सकाळी विरारहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंतच, धीम्या लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं। सकाळी 8:30 पासून चर्चगेटसाठी सेवा सुरू होणार। अष्टविनायकासह 5 मंदिरात वस्त्रसंहिता नियमावली लागू। मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक मंदिरात नियमावली लागू। मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती। यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता। हवामान विषयक खासगी संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस। आयपीएलमध्ये सलग 4 पराभवानंतर हैदराबादचं दमदार पुनरागमन। पंजाब किंग्जवर 8 विकेट्स राखून दणदणीत विजय। सलामीवीर अभिषेक शर्माची 141 धावांची तुफानी खेळी।